ते दिवस काही वेगळेच होते. चिंता नव्हती, जबाबदाऱ्या नव्हत्या, फक्त शाळा, मित्र आणि हास्य भरले क्षण. त्या वर्गातले खोडकर हसे, दप्तरातलं टिफिन आणि प्रत्येक दिवसाचं एक वेगळं साहस. सकाळची बेल वाजली की धावत वर्गात पोहोचायचं. गृहपाठ नाही केला की वही लपवायची. कोणी स्पोर्ट्समध्ये हिरो, कोणी ड्रॉइंगमध्ये आर्टिस्ट आणि कोणी फक्त सर्वांचा फेवरेट मित्र. पावसात भिजत शाळेत पोहोचायचं आणि वर्गभर त्या ओल्या चपलांचा आवाज आजही मनात दरवळतो. त्या छोट्या वर्गात आपलं जग होतं आणि त्या जगात आपण सगळे एकत्र होतो. वेळ गेली, आपण मोठे झालो, आयुष्य बदललं, पण त्या आठवणी आजही ताजे आहेत. काळ पुढे गेला, आपण सगळे मोठे झालो. कोणी ऑफिसमध्ये, कोणी बिझनेसमध्ये, कोणी परदेशात, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही तीच शाळा आहे. आज आपण पुन्हा एकदा त्या दारातून चालत आत येतोय, जिथून आपण शेवटचं बाहेर पडलो तेव्हा डोळ्यात स्वप्न होती आणि मनात उमेद होती. पण 9 नोव्हेंबर ही फक्त रियुनियन नाही, हा दिवस म्हणजे आपल्या बालपणाशी भेटच आहे. त्या काळात आपण स्वतःला हिरो समजायचो, पण खरे हिरो तर आपल्या समोर उभे होते. त्यांचा धीर, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या शिकवणीमुळेच आज आपण जे आहोत ते झालो. प्रत्येक शिक्षकानं आपल्या आयुष्यात काहीतरी उमटवलं. कोणी आत्मविश्वास दिला, कोणी दिशा दाखवली आणि कोणी फक्त सांगितलं, तू करू शकतोस. आज त्या सगळ्या शिक्षकांचे आवाज पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. चला ऐकूया आपल्या आयुष्यातल्या पहिल्या आणि कायमच्या मार्गदर्शकांचे शब्द. नमस्कार. 2000 सालच्या इयत्ता 10वी बच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सगळे मोठ्या कष्टाने एकत्र आलेले आहेत आणि या वयामध्ये आमची आठवण ठेवून आम्हाला इथे भेटायला आलेत. खरं म्हणजे त्यांच्या भेटीनं माझं आयुष्य किमान 15 वर्ष वाढलं असं मला वाटतंय. त्यांनी नुसतं हे आणलं नाहीये, तर त्याच्याबरोबर एक संदेश पण दिलाय. ते म्हणतात, सर तुमचे आशीर्वाद, परिश्रम आणि निस्वार्थ मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणारी ही लहानशी आठवण. खूप खूप धन्यवाद मुलांना. थँक्यू. तुमचे आशीर्वाद, परिश्रम आणि निस्वार्थ मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणारी ही लहानशी आठवण मी आणि सापळे मॅडम स्वीकारत आहोत आणि त्या क्षणी आम्ही पण खूप गहिवरून आलो आहोत. खूप आनंद होतोय. तुमचे आशीर्वाद, परिश्रम आणि निस्वार्थ मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणारी ही लहानशी आठवण. धन्यवाद. सर्व शिक्षकांना आलात, माझ्याकडे आलात, खूप मला असा आनंद, खूपच माझा आनंद होतोय. म्हणजे नाही विसरू शकत मी हा प्रसंग. म्हणजे 85च्या बॅचने जो प्रोग्राम केलेला आमच्यासाठी तो मी अजूनही विसरले नाही. तसंच तुम्ही असंच चालू ठेवा गेट टुगेदर. जे असतील शिक्षक येणारे असतील ते येतील, मी तरी नक्कीच येईन. तुम्हाला शुभेच्छा. असेच तुम्ही एकत्र राहा सगळेजण. 2000चे माझे विद्यार्थी, तुम्हाला खूप खूप हार्दिक मंगलमय शुभेच्छा. आता 25 वर्ष झाली. तुम्ही 25 वर्षानंतर सुद्धा आम्हा गुरुजनांना लक्षात ठेवतात. ही माझ्यासाठी खूप खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. कायम न विसरणारी, स्मरणात राहणारी माझी संपत्ती म्हणजे तुम्हीच आहात. तुम्हाला खूप खूप पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. आज आपण 9 नोव्हेंबर 2025 रोजी या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला आहे. 2000 साली आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी इयत्ता 10वीला होते त्या सगळ्या मिळून प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन या कार्यक्रमाला आग्रहाने उपस्थित राहण्याची विनंती केली. माझ्या घरी सुद्धा काल जे विद्यार्थी सुमित साटम त्याचे मित्र आले होते, त्यांनी पण मला या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी विनंती केली. परंतु मी बाहेर असल्याने या व्हिडिओद्वारे या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत आहे. 2000 साली जे विद्यार्थी आता 25 वर्षाच्या कालावधीत खूप मेहनत घेऊन विविध पदावरती कामाला आहेत, काही स्वतंत्र व्यवसाय करत आहेत,
या सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षकाबद्दल जे आदर प्रेम दाखवलं हे आपल्याला आज कमी बघायला मिळतं. त्यांच्या या विद्यार्थ्यांना शिक्षकाबद्दल जे काही आठवणी असतील ते सर्व इतर सांगणार आहेतच, परंतु मी माझ्या परीने जे विद्यार्थी आपल्या शिक्षकाबद्दल खूप आदर आणि प्रेमाने जे काही 2 शब्द व्यक्त करतात ते पाहून मला खूप आनंद वाटला. या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना चांगला आशीर्वाद देतो आहे आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो असं सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आशीर्वाद तुमच्या सर्वांसाठी सारखे असणारच आणि सदैव राहणार. पण आम्हाला विसरू नका. म्हणजे आणि जी आठवण तुम्ही ठेवली हा अभिमान. माझ्या मुलाला सुद्धा असं गर्व वाटतो की माझ्या मुलीला म्हणजे न विसर, म्हणजे कुठेही भेटले ना विद्यार्थी ते ती ओळख दाखवतात. हीच आमची पावती असेल. हो ते आहेच. आणि म्हणजे कुठेही रस्त्याला भेटले ते खाली वाकून नमस्कार करतात. म्हणजे पूर्वीची हे आताची विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी तेव्हा पण बोलले की म्हणजे आम्ही आला तरी आम्ही घाबरून पळायचे. राजमॅडमला आले म्हणजे असं माझं असं म्हणत नाहीये, पण एक सगळ्या शिक्षकांना घाबरायचो. तसे आदर्श विद्यार्थी भेटणारच नाही आम्हाला. खरंच आहे. आणि तुमच्यासारखे जे आठवण ठेवतात हेच मग आमचे म्हणजे कार्य पावतीचे मेन म्हणजे. आणि अश्रू येते डोळ्यामध्ये की असं मन भरून येतं की आज आम्ही म्हणजे एवढ्या वर्षात भलेही नाही एक धन कमवलं, पण एक मानाचं म्हणजे ओळख जी आहे ना मोलाचं, तुमची जी आठवण आहे ती सदैव आमच्यासाठी कायमस्वरूपी राहू दे. आणि आम्ही भले म्हणजे कुठेही म्हणजे रिटायर झालो तरी आम्ही रिटायर होत नाही. शेवटपर्यंत तुमची ओळख आम्हाला तुम्ही दाखवताच. आणि अशी सदैव ओळख ठेवा. माझा आशीर्वाद सतत तुमच्या वाटीशी असणार. तुमची 2000 ची जी बॅच आहे तिला आता 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष तुमचं आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे. प्रत्येकाचं जीवन तुमचं आनंदित जावं, सुखाचं समृद्धीचं जावं. मुलं बाळं वगैरे त्यांना चांगलं शिक्षण मिळो, त्यांना तुमच्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळो. आणि काही तुम्हाला आवश्यकता भासलीच की काही सल्ला घ्यावा आपण, तर तो सुद्धा कोणत्याही क्षणी 24 तास ती तुमच्यासाठी उपलब्ध आहे. रात्र झाली ना आम्ही असं काही बाळगायचं नाही. तर तुम्ही लायन्स क्लबचंही काम बघतोय, आता हॉस्पिटलचंही बघतोय की 24 तास आम्ही उपलब्ध असतो. कोणी बोलत होतं त्यावेळी आम्ही राहत असतो. तर याचा फायदा तुम्हीही घ्यावा आणि इतरांनाही सांगावं. आणि आमचे सर 2010-2000 संमेलन 9 नोव्हेंबर 25. तुमचे आशीर्वाद, परिश्रम आणि निस्वार्थ मार्गदर्शनाबाबत मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणारी ही लहानशी आठवण. थँक्यू सर. आमचा मोठेपण आहे, खरंच मोठेपण. म्हणजे आम्हाला ते काय म्हणतात ना, हे मिळतं राष्ट्रपती पदक वगैरे वगैरे याची मुळीच दिलाशा नाही. आमचे घडवलेले विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आता ते नागरिक खूप तर सुंदर काम करत असतील. आणि जगामध्ये नुसतं आपल्या वंशवसेत नाही, जगामध्ये जर त्यांचा चांगला हे तसे झेंडा लागतच. झेंडा म्हटलाय पण तो चांगल्या तिन्ही लोक तसा तो झेंडा जर चांगला असेल ना तर खरोखरच आम्ही धन्यवाद. म्हणजे आम्ही जे काही काम केलं किंवा तुम्हाला जे काही शिकवलं थोडक्यात ते कुठेतरी आम्हाला मिळालं असं मी समजू. म्हणजे हे तर तुम्ही आमच्या साठी कृतज्ञता व्यक्त केलीच आहे, पण आम्ही एवढंच म्हणू की तुम्ही आमच्यासाठी जर एवढं हे करता याचा अर्थ आम्ही काहीतरी नक्की बऱ्यापैकी केलेला आहे. हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचतो. थँक्यू. तुमच्या आशीर्वाद, परिश्रम आणि निस्वार्थ मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणारी ही लहानशी आठवण. हे बसा काहीतरी गोड खा, काहीतरी बरं सरबत तरी करते पटकन. काळ बदलला, आपण बदललो.
पण तो आतला छोटा विद्यार्थी अजूनही तसाच आहे. शाळा संपली पण मैत्री नाही, परीक्षा संपल्या पण आठवणी नाहीत. आणि म्हणूनच आजचा हा दिवस फक्त एक भेट नाही, ही आहे आपल्या हृदयांची पुन्हा झालेली ओळख. न्यू इंग्लिश स्कूल वसई इथून प्रवास सुरू झाला आणि आज पुन्हा इथेच मन परत आलंय. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, हो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, चंदनाच्या संगे मोळी बिघडल्या, हो चंदनाच्या संगे मोळी बिघडल्या, मोळी बिघडल्या चंदनमय झाल्या, मोळी बिघडल्या चंदनमय झाल्या, मोळी बिघडल्या चंदनमय झाल्या, मोळी बिघडल्या चंदनमय झाल्या. सबको गाना है 1 3 गो. आम्ही बिघडलो, हो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, सागराच्या संगे नदी बिघड